भुसावळ सिटीमधील जे पेट्रोल पंप एक आहे त्यांची आम्ही भुसावळ बाजारपेठेत मीटिंग घेतली होती आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही पेट्रोल पंपाचे जे धारक आहेत, मालक आहेत, त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत आणि तुमच्या माध्यमातून मी बाकी नागरिकांना पण मी हे सांगू इच्छितो की या ज्या काही अफवा उडत आहेत, पेट्रोल आणि डिझेलची कमतरता होणार आहे, शॉर्टेज होणार आहे, तर असं काही नाही आहे. ही अफवा आहे आणि सोशल मीडियावरती जे काही लोक अशी अफवा पसरवत आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे की अशा अफवा जर आम्हाला निदर्शनास आल्या तर आम्ही ते अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू. बाकी नागरिकांना माझी विनंती आहे की अशा प्रकारचं कुठलंही शॉर्टेज वगैरे नाही आहे. आपल्याला रेग्युलर जे काही पेट्रोल डिझेल आहे ते मिळत जाणार आहे. त्यामुळं आपण कुठल्याही पद्धतीमध्ये पॅनिक न होता आणि पेट्रोल पंपांवरती गर्दी करू नये. आपल्याला डेली जेवढं लागतं आहे तेवढंच फक्त पेट्रोल आपण आपल्या गाडीमध्ये घ्यावं. बरेचसे लोक बॉटल आणि कॅन वगैरे घेऊन जात आहेत, तर पेट्रोल पंपावरून बॉटल आणि कॅनमध्ये कुणीही पेट्रोल घेऊ नये. आम्ही पेट्रोल पंपधारकांना पण सांगितलं आहे असं जर कोणी पेट्रोल देत असेल कॅनमध्ये, बॉटलमध्ये आणि कोणी ग्राहक ते घेत असेल तर त्या संबंधितांवर सुद्धा आम्ही कारवाई करू. आणि आपल्या माध्यमातून मला सर्व नागरिकांना एवढंच सांगायचं आहे की या ज्या काही अफवा आहेत सोशल मीडियावरती, LPG गॅस सिलेंडर असेल किंवा पेट्रोल आणि डिझेलच्या संदर्भानं असेल, तर या अफवांवरती कुणीही विश्वास ठेवू नये आणि आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढंच पेट्रोल आपल्या गाडीमध्ये आपण डेली घ्यावं आणि कुणीही कॅन आणि बॉटल्स याच्यामध्ये कुणीही पेट्रोल डिझेल घेणार.